मजली शाळेची इमारत, विद्यार्थ्यांची लगबग आणि अचानक महापालिकेचा बुलडोझर. वडगाव शहरातील शिवराज विद्या मंदिराची इमारत अखेर जमीनदोस्त करण्यात आली. नमस्कार, माझं नाव पवन बन्सल आहे. मी एक फोटोग्राफर आहे. आज आपण आलो आहे शिवराज विद्या मंदिर. तुम्हाला सांगू इच्छितो, मी शिवराज विद्या मंदिरचा माजी विद्यार्थी आहे. मी 2018 साली इथून पासआउट झालो होतो. या शाळेसोबत माझे खूप चांगल्या आठवणी आहे. तर आता मध्यंतरी 2 ते 3 दिवसाआधी प्रशासनाने शाळेच्या इमारतीवर कारवाई केली होती. तर त्या कारवाईमुळे या शाळेची इमारत तोडण्यात आली आहे. तर मी आमचे मुख्याध्यापक श्री कवटाळे सर आणि केदार सर यांना मी कॉल केलं की सर काय झालं, नेमकं काय प्रकरण आहे. कारण सोशल मीडियावरती खूप सारे अफवा येत होते की शाळा पूर्णपणे तोडण्यात आली आहे. आता बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय, बाकीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होते, शाळेने पहिलेच काळजी का घेतली नाही या गोष्टीची. तर आज आपण इथं आलो आहे खरं काय आणि खोटं काय हे जाणून घेण्यासाठी. नमस्कार. तर आज तुम्ही बघू शकता माझ्या मागे आहे शाळेचे मुख्याध्यापक श्री कवटाळे सर आणि प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक काकडे सर. तर यांच्याकडून आपण जाणून घेऊया की आता शाळेची इमारत तोडल्यानंतर विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे. हॅलो, मी मुख्याध्यापक माध्यमिक विभाग. जरी महानगरपालिकेच्या वतीनं आमच्या शाळेवर इमारत पाडण्याची कारवाई केली असली तरी आम्ही कुठल्याही प्रकारची कमतरता या शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचं कोणत्याही नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतलेली आहे. आणि कारवाईपूर्वीची स्थिती आणि कारवाईनंतरची शैक्षणिक प्रक्रिया याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडलेला नाही आणि तो पडूही दिला जाणार नाही अशी आम्ही ऑलरेडी पालकांना ग्वाही दिलेली आहे. आणि येत्या शैक्षणिक वर्षामध्ये या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे आणि सुरळीतपणे चालू राहतील अशा प्रकारची व्यक्त या ठिकाणी मी व्यक्त करतो. सिद्धिविनायक शिक्षण संस्थेच्या शिवराज विद्यालय मंदिराच्या इमारतीवर प्रशासनाने जी कारवाई केली महानगरपालिकेच्या, तत्पूर्वी सिद्धिविनायक शिक्षण संस्थेने 14 वर्गाचं नियोजन गेल्या वर्षीच केलेलं होतं. उत्कृष्ट प्रकारचे बेंचेस आहेत, फॅन आहेत, ट्यूबलाईट आहेत. त्यामुळं विद्यार्थ्याला कसल्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची आश्वासन आम्ही या ठिकाणी दोन्ही मुख्याध्यापक देत आहोत. आणि भविष्यातही फिनिक्स पक्षाप्रमाणे उत्तुंग भरारी शिवराज विद्यालयाच्या वतीनं ही राहणार आहे. कारण SSCचा निकाल असेल, विविध उपक्रम असेल, त्यामध्ये परिसरातील नाव आमच्या शिवराज विद्यालयाचं अगदी गणलं जातं. आम्ही दोघंजण आशा करतो की या पुढील काळात सुद्धा विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनामध्ये कसल्याही प्रकारचा खंड पडून दिला जाणार नाही. धन्यवाद. शिक्षकांसोबत येऊन बघू की कशा प्रकारे विद्यार्थ्यांचं नियोजन केलेलं आहे. तर आपण 3री ब च्या वर्गामध्ये आता आलोय. तर इथं खूप चांगल्या प्रकारे शिक्षण चालू आहे. मॅडम, तुमचा 2 मिनिटं घेतो मी की आपण विद्यार्थ्यांना पण विचारू, मॅडमला पण विचारू की काही तुम्हाला अडचण आली का इथं. म्हणजे आता इमारत आपली पाडली तर त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या सोयीवरती काय अडचण आली, सगळ्या सोयी व्यवस्थित झाल्या होत्या. हे फक्त इमारत पडलेली आहे, भिंती पडलेल्या आहेत, मात्र विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याही प्रकारची दुरावस्था आम्हाला या ठिकाणी जाणवत नाहीये. शिक्षणामध्ये कुठली दुरावस्था निर्माण झालेली नाहीये. सर्व पहिल्याप्रमाणेच चालू आहे. फक्त वर्ग खोल्या बदललेल्या आहेत. बाकी काहीही बदल विद्यार्थ्यांमध्ये किंवा पालकांमध्ये आणि शिक्षकांच्या शिकवण्यामध्ये झालेला नाहीये. एकदा विद्यार्थ्यांकडून पण जाणून घ्या की आता इथे छोटे छोटे विद्यार्थी आहेत. वा, तुझं नाव काय? माझे नाव पार्श रुपेश माडिक आहे. तू कितवीचा विद्यार्थी आहे? मी 3री ब मध्ये शिकत आहे. अच्छा. तर आपली शाळेची जी इमारत पाडली होती त्याच्यानंतर तुला शिक्षण म्हणजे इथं शिक्षणामध्ये काय अडचण आली आहे का? नाही, आम्हाला शाळेमध्ये शिकायला आवडते. नवे वर्ग आहेत, शिक्षक आहेत, आम्हाला मजा येते ह्या वर्गात. थँक्यू. बा, तुझं नाव काय? माझे नाव स्तवन विशाल जाधव आहे. मी आता 3री मध्ये शिकतो. माझी तुकडी ब आहे. अच्छा. तर मला एक सांग की आपली शाळेची इमारत तोडली होती त्याच्यानंतर तुम्हाला इथं टॉयलेट, वॉशरूमला काही अडचण आली आहे का? आम्हाला टॉयलेट, वॉशरूम, वर्ग सगळे ठीक आहे. आम्हाला शिक्षक सगळं छान शिकवतात. आम्हाला वेळापत्रकनुसार सगळं छान शिकवतात. नमस्कार, मी शिवराज विद्या मंदिर मधला विद्यार्थी. मी
आम्हाला काय असं वाटत नाही की आमची शाळा तुटली. आम्हाला पहिल्यापासून कळलं होतं, खरं आम्हाला काय वाटत नव्हतं, कारण की आमची सोय झालेली होती पहिल्यापासून. आम्हाला सगळं पहिलं आहे तसंच सुरळीत चालू आहे, शिक्षण पण तसंच सुरळीत चालू आहे. काय आम्हाला भासच होत नाही की आमची शाळा तुटली किंवा इमारत पाडली. आमची व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने केली आहे. नमस्कार, मी गौरव गोकुळिंगळे. मी इयत्ता 10वी बचा विद्यार्थी, शिवराज विद्या मंदिर मधला मी 10वी बचा विद्यार्थी. महानगरपालिकेने जरी आमच्या शाळेची इमारत तोडली असेल तरी आमच्या शाळेच्या सर्व सुविधा चालू आहेत व 12 वर्ग व 2 मुख्याध्यापकांचे ऑफिस आहेत व दररोज नियमित प्रमाणे सर्व विषयाचे तास चालू आहेत. स्वच्छतागृह व पिण्याची पाण्याची व्यवस्था पूर्णपणे चालू आहे. पाऊल घे जिंकायचे रणसार, काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे चल रे उड रे झेप घे किंवा टुनी बळ सारे. वाट पाहू दे काही दिशा थांबायचं नाय, लढत जा थांबायचं नाय. सिद्धिविनायक शिक्षण संस्थेचे शिवराज विद्या मंदिर प्राथमिक आणि माध्यमिक विभागावर पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत जी कारवाई झालेली आहे त्या कारवाईच्या अनुषंगानं सिद्धिविनायक शिक्षण संस्थेने शिवराज विद्यालयातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागाला एक 14 वर्षापूर्वीचं 14 वर्गांचं नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलेलं आहे. माध्यमिकचे विभाग मुख्याध्यापक खवताळे सर माझ्या बरोबर आहेत. 8वी 9वी 10वीचे वर्ग या ठिकाणी 6 वर्ग बसत आहेत आणि समोरच 1ली ते 4थीचं वर्गाचं नियोजन केलेलं आहे. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नियोजन प्रशालेच्या माध्यमातून होतंय. विद्यार्थ्यांची काही गैरसोय झाली का किंवा काही समस्या किंवा काही अडचणी आलेल्या आहेत का, ह्या सर्व त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी विद्यार्थिनीलाच मुलाखत घेणार आहोत. गुड मॉर्निंग. मी राजलक्ष्मी रत्नदीप ओवाळ, शिवराज विद्या मंदिर शाळेतील इयत्ता 10वीची विद्यार्थिनी. आमच्या शाळेच्या इमारतीवर 3 दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. तरी आमच्या शाळा व्यवस्थापनाने म्हणजेच शाळेचे सचिव, संस्थेचे संस्थापक गीताताई साळुंखे मॅडम यांनी चांगली व्यवस्था केली आहे. त्यामुळे आमच्या शिक्षणावर कोणत्याही प्रकारची अडचण येत नाहीये. आमचं शिक्षण सुरळीतपणे चालू आहे. 3 दिवसापूर्वी संस्थेवर शाळेच्या इमारतीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने जी कारवाई करण्यात आली, परंतु प्रत्यक्षामध्ये जरी कारवाई झाली असली तरी त्याचा आमच्या शालेय अध्यापनावर कुठल्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही, कारण आम्ही तशा प्रकारची सर्व तयारी या मुलांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होत नाही. आता आपण प्रत्यक्ष इयत्ता 9वी बचा जो वर्ग आहे त्या वर्गामध्ये प्रत्यक्ष येऊन विद्यार्थी या ठिकाणी आपण पाहत असाल की उत्तम प्रकारचं त्यांची अध्ययन प्रक्रिया चालू आहे. आपण या ठिकाणी एखाद्या विद्यार्थिनीचं मत तिचं मत काय आहे हे विचारूया की कारवाई होण्यापूर्वी आणि कारवाई झाल्यानंतरची शालेय स्थिती कशी आहे आणि त्यांच्या शैक्षणिक कामामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडलाय का, आपण तिच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, मी आलिया तांबोळी. मी शिवराज विद्या मंदिर शाळेची आपली विद्यार्थिनी. आम्ही जेव्हापासून या शाळेत आलोय तेव्हापासून असं वाटत नाहीये की आमची शाळा तुटली ते किंवा आमच्यावर असं काही परिणाम झालेला नाहीये. इथं आम्हाला चांगलं शिक्षण भेटते, जसं पहिलं भेटत होतं तसंच भेटत आहे. मी या शाळेत बालवाडीपासून आहे, त्यामुळे मला असं वाटत नाही की इथं काय वेगळं शिक्षण आहे. इथं आम्हाला सगळ्या फॅसिलिटीज आहे, जसं की बेंचेस असू द्या, शिक्षक जसं तसं शिकवतात ते आम्हाला, आणि इथं खूप चांगलं शिक्षण भेटतंय आम्हाला. शिक्षण म्हणजे काय, फक्त इमारतीच नसतात ना, तर शिक्षण म्हणजे चांगलं शिकवणं, शिक्षकांकडून जसं आम्हाला प्रेरणा भेटतात ते भेटणं, आणि ते आम्हाला इथं जसं भेटत होतं तसंच भेटत आहे. ही फॅन्स आहेत ना, आम्हाला फॅन्सचं बी काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण की
लाईट वगैरे काही प्रॉब्लेम नाही, सगळं आम्हाला जसं आहे तसंच आहे. बेंचेस वगैरे आहेत, लाईटिंग म्हटलं सगळं तसंच आहे. शिक्षण म्हणजे बी चांगलंच आहे आम्हाला इथं. आणि असं खरंच सांगू तर वाटत नाहीये की आमचं म्हणजे शाळा तुटली ते म्हणून ती आमची इमारत तुटली ते, असं काहीच आम्हाला भासच होत नाहीये. आम्हाला असं वाटतं जसं पहिले तसं आता आहे आणि पुढे बी तसंच राहील. धन्यवाद. शिवराज विद्यालयाचे शिक्षक या नात्याने सर्व पालकांना, समाजाला सांगू इच्छितो की आमच्या प्रशालेमधील शिक्षण पूर्वीप्रमाणेच नियमित आणि अखंडपणे चालू आहे. विद्यार्थ्यांना सर्व सोयींयुक्त सर्व वर्गखोल्या इथे तयार आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यास या ठिकाणी नियमित घेतला जातोय. त्याचप्रमाणे त्यांचे खेळाचे, कार्यानुभवाचे, शारीरिक शिक्षणाचे तास नियमित या ठिकाणी होत आहेत. त्यांना सर्व सोयींयुक्त या ठिकाणी पूर्णपणे सुविधा त्यांना देण्यात आलेल्या आहेत. धन्यवाद. आज या ठिकाणी शिवराज विद्या मंदिर मराठी माध्यमाची शाळा आजही महापालिकेने जरी कारवाई केलेली असली तरी सुद्धा मोठ्या दिमाखामध्ये आम्ही दोन्ही बाजूला वर्गखोल्यांची व्यवस्था करून शाळा आहे त्या परिस्थितीत आहे त्या स्थितीमध्ये चालू केलेली आहे. आपण या गोष्टीची सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती. विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच बैठक व्यवस्था, शालेय वर्गखोल्या उपलब्ध आहेत का? त्यानंतर शाळेमध्ये स्वच्छतागृहाची सोय आहे का? त्याचप्रमाणे शाळेमध्ये क्रीडांगण मुलांना खेळण्यासाठी आहे का? आहे, सर्व काही उपलब्ध आहे. फक्त सगळ्यांनी जे कोणी बोलत होते त्यांनी शांतपणे सगळं बघून घ्यावं. कारण पूर्वीसारखं सगळं चाललंय. सगळ्यांना खूप प्रश्न पडले, तुमच्या मुलांचं काय, तुमची मुलं कुठं जाणार, कसं होणार या मुलांचं. कारण आमच्या मुलांचा आम्हाला पण प्रश्न आहे, शिक्षकांना खूप मोठा प्रश्न आहे त्याच्या पुढे. कारण मुलांचं सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे, पहिल्यासारखंच चालेल, पहिल्यापेक्षा जास्त सगळे काळजी घेतात ते. आणि घरच्यासारखे सगळे शिक्षक लोक आहेत आणि मुख्याध्यापक सुद्धा स्वतःहून इथे उभं राहून सगळं काही लक्ष देतात ते. त्याच्यामुळे जे बोलतात ते ना, त्यांनी फक्त हे लक्ष देऊन बघावं की शाळेचं पहिल्यासारखं सगळं काही चालू राहणार आहे आणि कुणीही काही याच्यावर प्रश्न करू नये. आता बस एवढंच बोलायचंय. सर्व वेळापत्रकाप्रमाणे तास चालू आहेत का? नियमित वेळेप्रमाणे शाळा चालू आहे? इंस्टाग्रामला जे न्यूज येतात ना ते सगळे अफवा आहेत. कोणी काही सांगतं की आता शाळा बदली होणार आहे, आता ते नगरपालिकेची पाडली आहे. हे चुकीचं आहे सगळं. माझी मुलगी ह्याच वर्षी स्कूलमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे आणि खूप हुशार झालेली आहे. ती इंग्लिश मधनं सेमी मध्ये आलेली आहे. ती मराठी आता तिचं कच्चं होतं पण आता थोडंसं चांगलं झालेलं आहे. टीचर लोक पण साथ देतात आणि प्रतिभा टीचर तर खूपच चांगले आहेत. मला कुठल्याही येत नाहीये पहा. ज्या पद्धतीने सुरुवातीपासून आम्ही कार्य करत होतो आज त्याच पद्धतीने परिणामी अजून जोमाने आम्ही या ठिकाणी कार्य करत आहोत. आणि विद्यार्थ्यांना इथून मागे आम्ही ज्या पद्धतीने शिकवत होतो त्यामध्ये थोडासा उलटा अजून लक्ष देऊन किंवा विद्यार्थ्यांच्या प्रती अजून जास्त प्रयत्नशील राहून आम्ही आमचं अध्यापन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. उपक्रमशील होऊन आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजून घेत आहोत आणि अध्यापन करत आहोत. भिंती जरी पडल्या असल्या तरी नवीन भिंती आम्ही बांधलेल्या आहेत आणि आमची पाखरं जी आहेत ती त्या नवीन भिंतीमध्ये आजही शिक्षण घेत आहेत. त्यामुळे पडणाऱ्या सिमेंट मातीच्या भिंतीने न फरक पडणारे हे विद्यार्थी आणि हे शिक्षक आणि सर्व पालक आम्हाला सपोर्टिव्ह तर आहेतच. पालक आमच्या पाठी आहेत. ज्याप्रमाणे सोशल मीडिया चांगल्या कामासाठी वापरला जातो त्या ठिकाणी काही प्रमाणात सोशल मीडियामध्ये येणाऱ्या ज्या अफवा आहेत त्या चुकीच्याही असू शकतात. त्यामुळे सोशल मीडियाकडे पाहताना सुद्धा चांगल्या दृष्टीनेच पाहावं अशी कळकळीची विनंती पालकांसाठी आहे. आणि जे सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत त्यांच्यासाठी ही एक विनंती. जरी शाळेचं काहीही झालं असलं तरी पहिलं मला एक सांगायचंय की कोणत्याही चुकीच्या ज्या समजुती समाजामध्ये पसरलेल्या आहेत त्याच्याकडे तुम्ही प्लीज लक्ष देऊ नका. सर्व पालकांना सुद्धा माझं आवाहन आहे की सर्व जे आपलं पद्धत पहिल्यापासून जे आपलं अध्यापनाचं कार्य असो किंवा कुठलंही कार्य असो विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे अखंड चालू राहणार आहे, चालू आहे. अध्यापन देखील प्रत्येक शिक्षक अधिक जोमाने आता करणार आहेत. सुरुवातीपासून तर अध्यापन चांगलं करतच होते पण आता ही गोष्ट जी घडलेली आहे, ही घटना जी घडलेली आहे त्यांनी कोणताही शिक्षक, कोणताही पालक किंवा कोणताही विद्यार्थी खचून जाणार नाही. उलट अधिक जोमाने आता आम्ही पूर्ण शाळा परत उभी करणार आणि विद्यार्थ्यांचं अध्यापन देखील अधिक जोमाने करणार. शिवराज विद्या मंदिरची सहशिक्षिका या नात्याने मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आमची शाळा अगदी सुरळीतपणे चालू आहे. सर्व वर्ग व्यवस्थितपणे चालू आहेत. शिक्षणाचं कार्य अखंडपणे चालू आहे. विद्यार्थ्यांचे उपक्रम वगैरे सगळे व्यवस्थित घेतले जात आहेत आणि मुलांच्या शिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा आलेला नाहीये आणि शाळा अशीच अखंडपणे चालू राहणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अडथळा येणार नाही आणि शाळा थांबणार नाही, शिक्षण थांबणार नाही, ते पुढे चालू राहणार आहे. असेच धन्यवाद. या नात्याने मी या सर्व पालकांना
सूचित करतोय की या ठिकाणी जे आपल्या शाळेची जुनी इमारत पाडली असली तरी या ठिकाणी 12 वर्ग यापूर्वीच उपलब्ध करून दिलेले आहेत. तसेच 2 ऑफिस देखील आहेत. मुलांचं शिक्षण हे अखंडपणे अविरत चालू आहेत. विविध प्रकारचे उपक्रम देखील चालू आहेत. त्यामुळे कुणी जर अफवा पसरवत असेल तर ते अफवांना बळी न पडता व्यवस्थितपणे मुलांना शाळेत पाठवत राहावे आणि आपलं शिक्षण मुलांचं इथे या ठिकाणी व्यवस्थित चालू आहे अशी आम्ही सर्व शिक्षक या नात्याने ग्वाही देत आहोत. पालक म्हणून मी शीतल सतीश आफ्रांदे. शाळा पहिल्यासारखीच व्यवस्थित चालू आहे, व्यवस्थित शिक्षण चालू आहे. पथ विजयाचा सारथी तूच तुझा, जल्लोषाचा इंद्रधनू तू पसर तू बहुदिशा, क्षितिजाच्या तू साईनी रे लिह इतिहास नवा, कर्माच्या या किरणानी तू रच ब्रह्मांड नवा. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व हे तू, वणव्याची आग तू, धगधगता ध्यास तू, लखलखता